नमस्कार. स्त्रियांचे सुटलेले ओटीपोट आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी उपाय. एग. रोज रात्री 1 चमचा मेथीदाणे एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी कोमट करून प्या. यामुळे ओटीपोटाची चरबी झपाट्याने कमी होते. 2. जिरं, ओवा आणि बडीशेप समप्रमाणात भाजून त्याची पावडर बनवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा ही पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. सकाळी पोटाची सर्व घाण आणि चरबी बाहेर पडेल. 3. सकाळी चहा पिण्याऐवजी 1 कप पाण्यात पाव चमचा दालचिनी पावडर उकळा. पाणी कोमट झाल्यावर त्यात 1 चमचा मध मिसळून प्या. 4. सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि 1 चमचा मध टाकून पिण्याने शरीराचे थायरॉईड आणि वजन दोन्ही नियंत्रणात राहते. 5. जेवणानंतर रोज अर्धा चमचा ओवा आणि बडीशेप एकत्र भाजून हळूवार चघळून खावी. यामुळे पोटाचा घेर झपाट्यानं कमी होतो. 6. दुपारचे आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर न चुकता 10 मिनिटे वर्जनाग्रस्त बसा. यामुळे पोटसुट्टीची समस्या मुळापासून थांबते. 7. रोज सकाळी रिकाम्या पोटी 5-6 ताजी कढीपत्त्याची पाने चावून खावीत. यामुळे शरीरातील बॅड फॅट्स जलद गतीने कमी होण्यास मदत होते. 8. दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी पिणार तेव्हा ते हलके कोमट असावे. थंड पाणी पोटाभोवती चरबी जमा करते तर कोमट पाणी ती वितळवते. 9. जेवणानंतर लगेच 1-2 तास झोपल्याने पोटाचा घेर वाढतो. दुपारच्या जेवणानंतर फक्त 15 मिनिटाची वामकुशी डाव्या कुशीवर झोपणे घ्यावी. 10. जर पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारातील पांढरी साखर, पांढरा भात आणि मैदा याचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात करा. 11. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा 5 मिनिटे चांगले उकळावे. हे पाणी गाळून सकाळी चहाऐवजी प्यावे. 12. ज्या महिलांना गॅसमुळे पोट फुगल्यासारखे वाटते त्यांनी जेवणानंतर 1 कप कोमट पाण्यात चिमूटभर हिंग आणि सदैव मीठ टाकून प्यावे. 13. रात्रीचे जेवण सूर्य मावळल्यानंतर किंवा जास्तीत जास्त 8 वाजेच्या आत करा. जेवण आणि झोप यामध्ये 3 तासाचे अंतर असावे. 14. रोज सकाळी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने चावून खा किंवा त्याचा रस प्या. यामुळे शरीरातील नको असलेली चरबी वितळण्यास मदत होते. 15. आहारात मोड आलेली कडधान्ये, दालिया आणि ओटचा वापर वाढवा. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात येते. 16. दुपारच्या जेवणात 1 ग्लास ताकामध्ये भाजलेले जिरे पावडर आणि काळे मीठ टाकून प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि कमरेची चरबी कमी होते. 17. अळशीच्या बिया हलक्या भाजून त्याची पावडर बनवा. रोज दुपारच्या जेवणानंतर अर्धा चमचा ही पावडर खाल्ल्याने पोटाचा घेर कमी होतो. 18. सकाळी रिकाम्या पोटी 2 चमचे कोरफड आणि 2 चमचे आवळा ज्यूस कोमट पाण्यात मिसळून प्या. 19. दिवसातून एकदा किंवा 2दा ग्रीन टी पिण्याची सवय ठेवा. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स पोटाची चरबी लवकर वितळवतात. 20. दुपारच्या जेवणाची सुरुवात नेहमी गाजर, काकडी, टॅमॅटो अशा सॅलडने करा. यामुळे अतिजेवण होत नाही. 21. आल्याचा छोटा तुकडा पाण्यात उकळून तो काढा. दिवसातून एकदा प्या. आलं मेटाबॉलिझम वाढवून चरबी जळण्याचे काम करते. 22. रात्रीच्या जेवणात जड अन्न खाण्याऐवजी मुगाच्या डाळीची खिचडी, सूप किंवा भाज्यांचे सॅलड घ्या. 23. रात्री झोपण्यापूर्वी 1 कप पाण्यात चिमूटभर हळद उकळून ते पाणी प्या.
यामुळे शरीराची सूज उतरते आणि पोटाचा घेर कमी होतो. 24. भाजलेल्या लसणाची कमाल. सकाळी रिकाम्या पोटी 2 लसणाच्या पाकळ्या गॅसवर हलक्या भाजून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी चगळून खा. वरून कोमट पाणी प्या. कच्चा लसूण खाणे अनेकांना जमत नाही, पण भाजलेला लसूण खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिझम बुलेट ट्रेनसारखा फास्ट होतो आणि पोटाची जुनी चरबी वेगाने वितळते. 25. काळी मिरी आणि तुळशीचा काढा. सकाळी चहाऐवजी 1 कप पाण्यात 5-6 तुळशीचे पाने आणि फक्त 2 काळी मिरी ठेचून उकळा. काळ्या मिऱ्यामध्ये पायपेरिन नावाचे घटक असते, जे शरीरात नवीन फॅट सेल्स तयार होण्यापासून रोखते. हा काढा पोटाचा घेर झपाट्याने कमी करतो. 26. ताकामध्ये हिंग, सूड, जिरे एकत्र तडका. दुपारच्या जेवणानंतर ताक पिताना त्यात भाजलेले जिरे, चिमूटभर हिंग आणि पाव चमचा सूंठ पावडर मिक्स करा. सूंठ आणि हिंगाचे हे कॉम्बिनेशन पोटातील गॅस आणि ब्लोटिंग, पोट फुगणे संपवते, ज्यामुळे 2 ते 3 दिवसातच पोट सपाट दिसू लागते. 27. धने आणि बडीशेपचे रात्रभर भिजवलेले पाणी. 1 चमचा अख्खे धने आणि 1 चमचा बडीशेप रात्री 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून गरम न करता तसेच प्या. हे पाणी शरीरातील वॉटर रिएक्शन पाण्यामुळे शरीराला आणि पोटाला आलेली सूज पूर्णपणे उतरवते. लघवी वाटे शरीरातील सर्व घाण बाहेर पडते. 28. रात्री झोपताना नाभीमध्ये म्हणजेच बेंबीत तेल हा एक अत्यंत प्राचीन आणि हमखास रिझल्ट देणारा उपाय आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बेंबीत 2 थेंब शुद्ध तेल टाका आणि पोटावर हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते. सकाळी पोट पूर्ण साफ होते आणि पोटाचा घेर वाढणे थांबते. तर मैत्रिणींनो, हे होते ओटीपोट आणि कमरेची चरबी मेणासारखी वितळवणारे दमदार उपाय. यातील कोणता उपाय तुम्ही उद्यापासून सुरू करणार आहात? मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.